नमस्कार, मराठी प्रतिभा चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे 8 आठवड्यांमध्ये तुम्ही कसं ग्लो अप रूटीन तुमचं सेट कराल, म्हणजे ग्लोइंग स्किनसाठी काही टिप्स देणार आहे ज्या तुम्ही 8 वीक्समध्ये अचीव्ह करू शकता। सो व्हिडिओ तुम्हाला पूर्ण बघायचा आहे आणि आवडला तर लाईक शेअर सबस्क्राइब करायला विसरू नका। सो ग्लो अप होणं म्हणजे ग्लोइंग स्किन मिळवणं हे फक्त बाहेरूनच नाही तर आतून देखील तितकंच महत्त्वाचं आहे। जेव्हा तुम्ही आतून जास्त आनंदी आणि सुखी असाल तर ते बाहेर देखील दिसेल आणि त्याच्यासाठी काय टिप्स तुम्ही फॉलो केल्या पाहिजेत किंवा काय तुमच्या रूटीनमध्ये चेंजेस केले पाहिजेत हेच या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे। तर हे 8 आठवड्यांचं चॅलेंज आपण घेऊयात आणि बघूयात की आपली स्किन खरंच ग्लो करते का। तर हे जे रूटीन तुम्ही व्यवस्थित 8 वीक फॉलो केलं तर तुम्हाला नक्कीच तुमच्या लाईफमध्ये डिफरन्स बघायला मिळेल। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जो ग्लो अप मी बोलते, ग्लोइंग स्किनबद्दल बोलते, तो तर तुम्हाला दिसेलच, शिवाय तुमचा कॉन्फिडन्स बूस्ट होईल, सेल्फ डिसिप्लिन तुम्ही बिल्ड कराल, हेल्दी लाईफस्टाईल मिळवाल आणि तुमचं याने आयुष्यच खूप सुंदर होऊन जाईल। फक्त याच्यासाठी तुम्हाला सर्वांना माहिती आहे कन्सिस्टन्सी खूप महत्त्वाची आहे आणि डिसिप्लिन खूप महत्त्वाचं आहे। हे केलं तरच तुम्हाला रिझल्ट्स मिळतील। त्याच्यामुळे आता एका टिपला आपण सुरुवात करूयात। सगळ्यात महत्त्वाची आणि पहिली माझी टिप आहे ती म्हणजे जी मला सगळ्यात जास्त आवडते ती म्हणजे फिजिकल एक्सरसाइज। सो एक्सरसाइज करणं इतकं महत्त्वाचं आहे। तुम्ही जिम करा, योगा करा, झुंबा करा किंवा आणखीन काही जे पण व्यायामाचे प्रकार तुम्हाला आवडतात, रनिंग करा, पण काही ना काही फिजिकल एक्सरसाइज तुमच्या डेली रूटीनमध्ये ठेवा। जसं आठवड्यातून तुम्ही 5 दिवस तरी ठरवा की आपण डेली एक्सरसाइज करूयात। मग त्याच्यामध्ये काहीही असेल, जी तुम्हाला आवडते, डान्सिंग असेल, स्किपिंग असेल, जे पण आवडतं ते तुम्ही करायला सुरुवात करा। फिजिकल एक्सरसाइजनी ब्लड सर्क्युलेशन खूप छान होऊन आपल्या स्किनवर नॅचरली ग्लो यायला पण मदत होते। सो खूप जास्त एक्सरसाइज नाही झाली, जिमला जाणं नाही झालं तरी देखील दिवसातून अर्धा तास तरी व्यायामासाठी काढा। आणि जर काही बायकांना खूप बिझी असल्यामुळे वेळ मिळत नसेल तर वॉकिंग म्हणजे चालणं तरी नक्की ठेवा। अर्धा तास दिवसातनं ठरवा की चालण्याचा व्यायाम तरी मी करेन। सेकंड माझी टिप आहे ती म्हणजे मेंटल एक्सरसाइज। आता फिजिकल एक्सरसाइज जाईल, बाहेरून आपण काहीतरी केलं शरीरासाठी, स्किनसाठी, पण आतून काहीतरी करणं गरजेचं आहे, म्हणजेच मेंटल एक्सरसाइज। त्याच्यामध्ये मेडिटेशन येतं, प्रे म्हणजेच प्रार्थना करणं येतं किंवा प्राणायाम करणं ही देखील एक प्रकारची मेंटल एक्सरसाइजच आहे। तर त्याने तुम्हाला सर्वांनाच माहिती, प्राणायामने ऑक्सिजन फ्लो जो आहे तो खूप छान होतो। त्याच्यामुळे आपलं जे माइंड आहे ते खूप काम होतं, पीसफुल होतं। आणि जर तुम्हाला अशी पीसफुल लाईफ हवी असेल आणि आतनं ग्लो करायचा असेल तर नक्कीच ही मेंटल एक्सरसाइज करणं गरजेची आहे। जसं मी सांगितलं त्याच्यामध्ये तुम्ही काही करू शकता, मेडिटेट करा, 5 मिनिटं करा, 10 मिनिटं करा, प्राणायाम करा, शिवाय प्रार्थना करा, आपल्या जे आपण देवावर विश्वास आहे त्याची प्रार्थना करा किंवा नॉर्मल ॲफर्मेशन्स बोला, तर त्याच्याने देखील मेंटल पीस खूप मिळतो। याच्यातलं काही तुम्हाला आवडत असेल तर ते करा, पण मेंटल एक्सरसाइज खूप इम्पॉर्टंट आहे अगेन ग्लोइंग स्किनसाठी। थर्ड माझी टिप आहे ती म्हणजे होममेड मास्क वापरा, म्हणजेच काय तर स्वतःला पॅम्पर करा। याच्यातनं खूप आनंद मिळतो आणि खूप सॅटिस्फॅक्शन मिळतं, हे मी स्वतः अनुभवलं आहे। जेव्हा तुम्ही स्वतःची काळजी घेता, स्वतःसाठी काहीतरी करता, तेव्हा नक्कीच खूप आनंद मिळतो। आता होममेड मास्कमध्ये कधीतरी आठवड्यातून 1 किंवा 2 वेळा करणं जरुरी आहे। आणि जर तुम्हाला ग्लोइंग स्किन हवी असेल स्पेशली तर तांदळाच्या पिठाचा एखादा मास्क बनवा। राईस फ्लॉवर घेऊन मी हा मास्क बनवते। तांदळाच्या पिठाचा जर हा मास्क तुम्ही चेहऱ्याला लावाल आठवड्यातून 2 ते 3 वेळा तर नक्कीच तुम्हाला तुमच्या त्वचेमध्ये खूप फरक बघायला मिळेल, स्किन ग्लोइंग दिसायला लागेल, ब्राईटन अप होईल। त्याच्यामुळे एखादा होममेड मास्क जरूर बनवा। इथे आम्ही तांदळाच्या पिठाचाच हा मास्क बनवून चेहऱ्याला लावलेला आहे। याच्यामध्ये मी फक्त दूध टाकलेलं आहे। पूर्ण चेहऱ्याला हा मास्क लावला, 5 ते 10 मिनिटं ठेवायचा आहे आणि छान रब करून काढायचा आहे। हा जर तुम्ही रेग्युलरली केला तर याचे खरंच खूप छान रिझल्ट्स तुम्हाला मिळतील। आता माझी नेक्स्ट टिप आहे ती म्हणजे स्किन केअरसाठी सप्लिमेंट्स। येस, आपल्याला सर्वांना वाटतं सप्लिमेंट्स खायची काय गरज आहे, पण तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे आपण अन्नामधून म्हणजेच जेवणामधून इतक्या जास्त गोष्टी आपल्याला मिळत नाहीत, म्हणजे आपण खात नाही। मला असं वाटतं ही लाईफस्टाईलच अशी झाली आहे की खूप जंक खाणं वाढलेलं आहे। त्याच्यामुळे घरातल्या गोष्टी आपण कमी खातो आणि खाल्ल्या तरी पण खूप हेल्दी खातो असं नाही आहे। आणि कधी कधी वर्ण प्रोडक्ट लावल्यानेच फक्त रिझल्ट्स मिळतात असं नाही। सो कधी कधी आपल्याला आतून बाहेरून दोन्ही साईडनी काळजी घ्यावी लागते, तेव्हा खूप छान फरक दिसायला लागतो। सो त्याच्यासाठी आपल्याला काही सप्लिमेंट्स घेणं पण खूप गरजेचं असतं। आणि जर स्किनच्या बाबतीत कुठली सप्लिमेंट घ्यायची असेल तर मी तुम्हाला ही सजेस्ट करेन जी मी स्वतः वापरत आहे आणि त्याचा खूप छान डिफरन्स मला जाणवलेला आहे। सो मी ज्या सप्लिमेंट्स घेते त्या आहेत शिक न्यूट्रिक्सच्या ग्लो सप्लिमेंट। याच्यामध्ये व्हिटॅमिन सी सोबतच वर्ल्डचं बेस्ट जॅपनीज ओपिटॅट ग्लुटॅथिऑन आहे, जे आपल्या पिगमेंटेशन सोबत फाईट करायला, त्याच्यानंतर डलनेस, ॲक्ने आणि डार्क स्पॉट्सला रिपेअर करायला मदत करतं। आणि तुमची जी स्किन आहे ती फ्रॉम विदिन ग्लो करायला लागते फक्त 8 आठवड्यांमध्ये। याला जस्ट आपल्याला पॉप, फीज आणि चिअर्स करायचं आहे। हे जे आहे हे डर्मॅटोलॉजिस्ट आणि एक्सपर्ट्स रिकमेंडेड आहे। 90% लोकांना याचे पहिल्याच आठवड्यांमध्ये विजिबल रिझल्ट्स मिळालेले आहेत। हे क्लिनिकली प्रूव्हन जॅपनीज ग्लुटॅथिऑन आहे। हे तुमच्या स्किनला रेडियंट आणि ग्लोईंग बनवायला मदत करतं। हे जे आहे हे आपल्याला रोज जेवणानंतर 1 टॅबलेट घ्यायचे आहे।
ग्लुटाथिओन तुम्हाला घ्यायचं असेल तर माझा जो कूपन कोड आहे प्रतिभा 10 तो यूज करा, त्याच्याने तुम्हाला डिस्काउंट मिळेल. आणि यांचे जे प्रोडक्ट्स आहेत त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. chicnutrix.com याच्यावर हे प्रोडक्ट अवेलेबल आहे. ग्लोअपसाठी माझी नेक्स्ट टिप आहे ती म्हणजे ग्रूम युअर सेल्फ. आता तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे जेव्हा आपण ग्रूमिंग करतो म्हणजेच काय की जेव्हा आपल्याला केस वाढलेले आहेत किंवा केस कटिंग करून येतोय, मॅनिक्युअर करतोय, पेडिक्युअर करतोय, काही पण जे आपल्या स्वतःसाठी करतो किंवा आपण चांगलं दिसण्यासाठी करतो तर तसं ग्रूमिंग जर केलं तर याने तुमचा सेल्फ कॉन्फिडन्स बूस्ट होतो. सो हे देखील नक्की करा. आणि तुम्हाला स्वतःला पण दिसलं असेल जेव्हा पण आपण थोडासा मेकओव्हर करतो तेव्हा आपल्याला स्वतःलाच खूप कॉन्फिडंट वाटतं आणि ग्लोईंग वाटायला लागते स्किन. त्याच्यामुळे ही देखील टिप नक्की लक्षात ठेवा. मधून अधून असं स्वतःला पॅम्पर करत जा आणि ग्रूम करत जा. नेक्स्ट माझी टिप आहे ते म्हणजे शीट मास्क वापरा. तर होममेड मास्क किंवा दुसरे मास्क वापरायचा कधी कधी कंटाळा येतो तर अशा वेळी शीट मास्क जवळ ठेवा आणि स्पेशली जे तुम्हाला ग्लोईंग स्किन द्यायला मदत करतील तर असे शीट मास्क खूप कामाचे आहेत. तर चिकन्यूट्रिक्सचाच हा मी शीट मास्क वापरते. याच्यामध्ये व्हिटॅमिन सी आहे, याच्यामध्ये लेमन एक्स्ट्रॅक्ट आहे, व्हिटॅमिन सी आहे, शिवाय याच्यामध्ये ग्लोईंग स्किनसाठी नायसिनामाइड, हायलोरॉनिक ॲसिड आणि कोलॅजन देखील आहे. सो असे शीट मास्क आठवड्यातून एकदा जरूर वापरा, याने देखील तुमची स्किन ग्लोईंग व्हायला मदत होईल. नेक्स्ट माझी टिप आहे ती म्हणजे हेल्दी डाएट. सर्वांनाच माहिती आहे खूप हेल्दी खाणं जरुरी आहे आपल्याला आणि त्याच्यामध्ये कलरफुल फ्रूट्स असतील, व्हेजिटेबल्स असतील, लीन प्रोटीन असतील, होल ग्रेन्स असतील, हे सर्व इन्क्लूड करा. त्याच्याने ऑटोमॅटिक तुमचे सर्व व्हिटॅमिन्स, मिनरल्स भरून निघतील आणि तुमची स्किन ग्लो करायला लागेल. नेक्स्ट आहे तुमच्या आहारामध्ये सीड्सचा वापर करा. पंपकिन सीड्स, चिया सीड्स हे ग्लोईंग स्किनसाठी खूप छान आहे. त्याच्यामुळे हे जर तुम्ही तुमच्या डाएटमध्ये इन्क्लूड केले तर याचा पण तुम्हाला विजिबल डिफरन्स दिसायला लागेल. त्याच्यानंतर नेक्स्ट माझी टिप आहे ती म्हणजे स्किन केअर प्रोडक्ट्स. स्किन केअर प्रोडक्ट्समध्ये आपल्याला सूट होणारे बेसिकली प्रोडक्ट्स वापरायचे आहेत. जे पण प्रोडक्ट्स तुमच्या स्किनला सूट होतात असेच वापरा. कोणतेही खूप महागडे प्रोडक्ट्स घेऊन किंवा खूप सारं स्किन केअर करून तुमची स्किन चांगलं होईल असं नाही. काही अगदी थोडेसे प्रोडक्ट जरी घेतले, तुम्हाला सूट होणारे घेतले तर जास्त बेटर आहे. स्पेशली जे नॅचरल इन्ग्रेडियंटवाले असतात ते प्रोडक्ट्स घ्यायला प्रिफर करा. तर त्याच्याने तुमची स्किन देखील खूप चांगली होईल आणि काही डॅमेज किंवा काही रिॲक्शन होणारच नाही. त्याच्यामुळे नॅचरल इन्ग्रेडियंट असलेले स्किन केअर प्रोडक्ट्स नक्की घ्या. नेक्स्ट माझी टिप आहे ती म्हणजे शुगर आणि सॉल्ट हे आपल्याला कट करायचं आहे. ही मला खूप लागू होते. मी स्वतः पण शुगर आणि सॉल्ट जास्त खाते, पण ही जर टिप फॉलो केली तर डेफिनेटली तुम्हाला मला नक्कीच फायदा होईल. आणि याच्यासाठी डाएटमधून आपल्याला शुगर आणि सॉल्ट कमी करायचा आहे. याच्यामध्ये मैदा देखील येतो, पांढरे पदार्थ असं तुम्ही याला म्हणू शकता. म्हणजे सॉल्ट, शुगर, मैदा ह्या गोष्टी आपल्याला कट आउट करायच्या आहेत. हे केल्याने देखील आपली स्किन जी आहे ती खूप हेल्दी दिसायला लागते. बेटर हेल्थ आणि बेटर स्किनसाठी आपल्याला सॉल्ट, शुगर, मैदा हे आपल्या डाएटमधनं कटआउट करायचं आहे. पूर्णच मला माहिती कटआउट होणार नाही, पण ॲटलिस्ट कमी करायचं आहे. तर जितकं तुम्ही कमी कराल तितकी तुमची स्किन आणि तुमची हेल्थ खूप छान राहील. सो तुम्ही पण तुमचं हे ग्लो अप रुटीन आता स्टार्ट करा आणि नक्कीच 8 वीक जर ह्या टिप्स तुम्ही फॉलो केल्या तर तुम्हाला पण विजिबल डिफरन्स दिसायला लागेल आणि तुम्ही पण खूप छान असं एक पॉझिटिव्ह ट्रान्सफॉर्मेशन तुमच्यात बघू शकाल. सो 8 आठवडे हे चॅलेंज तुम्ही नक्की घेऊन बघा. डिसिप्लिन राहा, कन्सिस्टंट राहा आणि ही जी तुमची हेल्दियर आणि ग्लोईंग स्किनवाली जर्नी आहे ती पूर्णपणे एन्जॉय करा. तर मला असं वाटतं की हे ग्लो अप रुटीन किंवा ग्लो अप टिप्स तुम्हाला आवडले असतील तर प्लीज व्हिडिओला लाईक करा. व्हिडिओ पूर्ण बघितला त्याबद्दल मनापासून आभार. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या, आनंदी राहा.